Hi students, welcome to my channel Physics in Easy Way. We already started the problems of first chapter rotational dynamics. Now 17 number of problem is a pendulum consisting of massless string of length 20 centimeter and tiny bob of mass 100 gram is set up as a conical pendulum. म्हणजे हे कोनिकल पेंडुलमचं एक्झाम्पल आहे. Its bob now perform 25 revolution per minute. Calculate kinetic energy and increase in gravitational potential energy of the bob. Pi square is equal to 10. याचा गिव्हन डेटा लिहू आपण आता. हा गिव्हन डेटा लिहिला. लेंथ दिली 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटरचं काय केलं, मीटरमध्ये केलं 20 × 10⁻² मीटर. -2 ने याला म्हणजेच मल्टिप्लाय केलं तर काय येईल 0.2 मीटर. त्यानंतर मास दिले 100 ग्रॅम. 100 ग्रॅमचं किलोग्रॅम केलं 0.1 किलोग्रॅम आलं. फ्रिक्वेन्सी दिली आहे 75 रिव्होल्यूशन पर मिनिट. ते 75 रिव्होल्यूशन पर मिनिट आहे. पर म्हणजे डिवाइडमध्ये 60 काय केलं 16 डिवाइड केलं त्याला पर मिनिटला. किती आलं का तर सेकंदामध्ये कन्व्हर्ट करायचं. छेदामध्ये मिनिट आहे तर त्यामुळं छेदामध्ये 60 लिहिलं तर काय येईल 5/4 रिव्होल्यूशन पर सेकंड. कॅल्क्युलेट काय करायचं आहे, कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी काढायची म्हणजे एकच फॉर्म्युला आहे 1/2 mv². आता याचं व्ही काढायचं, याचा अर्थ काय येईल, व्हेलॉसिटी जर कॅल्क्युलेट करायची तर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची तर तुम्ही म्हणाल काय काढावं लागेल, तुम्हाला व्ही इज इक्वल टू फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू √(r g tan θ). आता जी माहीत आहे आपल्याला पण थिटा कुठं माहीत आहे. थिटा काढण्यासाठी पुन्हा फॉर्म्युला वापरावा लागेल. पिरियडिक टाईम ऑफ कोनिकल पेंडुलम कॅपिटल टी इज इक्वल टू काय 2π √L cos θ अपॉन जी. करेक्ट आहे. याच्या सहाय्यानं आपण थिटा काढून घेऊ, याच्यामध्ये ठेवू आणि व्हीच्या सहाय्यानं कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करू. फर्स्ट ऑफ ऑल हे मॅग्निट्यूड ठेवलं, सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येईल 2π ला 2π तसंच ठेवलं. का तर त्यांनी मॅग्निट्यूड दिली कोणाची, π² इज इक्वल टू 10. मग π² इज इक्वल टू 10 ठेवू नंतर स्क्वेअर केल्यानंतर. पण हे कॅपिटल टी दिलं आहे. कॅपिटल टी मात्र पिरियडिक टाईम आपल्याला गिव्हन डेटामध्ये कुठेही दिलेलं नाही. जर आपल्याला पिरियडिक टाईम दिलेलं नाही मात्र फ्रिक्वेन्सी दिली, तुम्हाला फ्रिक्वेन्सी आणि पिरियडिक टाईम ह्या दोन्हीमधलं रिलेशन माहीत आहे. काय हो रिलेशन दोन्हीमधलं, 1/n इज इक्वल टू कॅपिटल टी. मग सबस्टिट्यूट करू ती मॅग्निट्यूड. कॅपिटल टीच्या पोझिशनला लिहिलं 1/n इज इक्वल टू 2π √0.2 × cos θ अपॉन 10. 10 ही जीची मॅग्निट्यूड घेतली अप्रॉक्सिमेट, कॅल्क्युलेशनसाठी सोपं जावं यासाठी. त्यानंतर लिहिलं 1/75/60 फ्रिक्वेन्सीची मॅग्निट्यूड 2π √0.2 × cos θ अपॉन 10. हे स्क्वेअर रूटच्या बाहेर निघावं यासाठी काय करावं लागेल, दोन्ही साईडचा स्क्वेअर करावं लागेल. टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साईड्स. हे भागाकाराचं उलटून गुणाकारात जाईल 60/75. ह्यालाच आपण 4/5 लिहू शकतो. 4/5चा स्क्वेअर, पायचा स्क्वेअर π², 2चा स्क्वेअर 2 लिहिला आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर हे 0.2 × cos θ अपॉन 10 आलं. π² मॅग्निट्यूड दिली गिव्हन डेटामध्ये, ती आहे 10. π² काय कॅन्सल होईल, हे 10 राहिलं काय 4 × 0.2 × cos θ. हे 4/5 लिहिलं. हे कॅल्क्युलेशन जर करून घेतलं, हे लेफ्ट हँड साईडचं राईट हँड साईडला न्या, काय येईल कॅल्क्युलेशन, cos θ इज इक्वल टू येईल 0.8. 0 पॉईंटचा कॉस इन्व्हर्स पहा. कॉस इन्व्हर्स जर पाहिला तर तो येतो 37 डिग्री. म्हणजे थिटाची मॅग्निट्यूड आली, आपण थिटाची मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केली, किती आली, θ इज इक्वल टू 37 डिग्री. मग हे 37 डिग्री आपण कशामध्ये ठेवू आता, कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये, हां करेक्ट आहे, कोणामध्ये, व्ही इज इक्वल टू √r g tan θ. सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूट करत असताना
आरची मॅग्निट्यूड दिलेली नाही. मग त्यासाठी आपण कोनिकल पेंडुलमची डायग्राम ड्रॉ करू. तर ती डायग्राम ड्रॉ केल्यानंतर आपल्याला आरची मॅग्निट्यूड साइन थिटा किंवा कॉस थिटाच्या फॉर्मॅटमध्ये कशी लिहिता येते ते पाहून घेऊ. जर आपल्याला आरची मॅग्निट्यूड काढायची तर ही फ्रंट साईड आहे थिटाच्या, मग त्यामुळं साइन थिटा पाहावं लागेल. साइन थिटा इज इक्वल टू काय येईल, आर अपॉन यल. मग त्यानुसार आर इज इक्वल टू काय येईल, यल साइन थिटा. मग आपण लिहूया तिथं आर इज इक्वल टू यल साइन थिटा. आणि ही मॅग्निट्यूड कशामध्ये सबस्टिट्यूट करू, इथं आर इज इक्वल टू यल साइन थिटा इंटू जी इंटू टॅन थिटा. आपण ही व्ही स्क्वेअर दोन्ही साईडचे स्क्वेअर केले का, तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 mv स्क्वेअर. त्यानुसार व्ही स्क्वेअरच काढू. 0.2 इंटू साइन ऑफ 37 डिग्री इंटू टॅन ऑफ 37 डिग्री इंटू जीची मॅग्निट्यूड ॲप्रॉक्सिमेट टाकली 10. यानुसार व्ही स्क्वेअरचं आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, 0.2 साइन ऑफ 30 दॅट इज 3/5 टॅन ऑफ 30 दॅट इज 3/4 इंटू 10. ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, 9/10. ही व्ही स्क्वेअरची मॅग्निट्यूड आपण कशामध्ये, कायनेटिक एनर्जीमध्ये सबस्टिट्यूट करू. आपण ह्या मॅग्निट्यूड सबस्टिट्यूट केल्या 1/2 mv स्क्वेअर. 1/2 मास दिले 0.1 किलोग्रॅम. त्यानंतर व्ही स्क्वेअर 9/10. हे कॅल्क्युलेशन करून घेऊ. काय येईल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ही मॅग्निट्यूड येईल. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कॅल्क्युलेशन केल्यानंतर 0.045. आता काढायचं काय, इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. आता इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी काढायची म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. आता ह्या दोन्हीमध्ये इन्क्रीज किती आहे, समजा ही हाईट आहे आणि ही लेंथ आहे, ह्या दोन्हीमधला डिफरन्स काढला तर, कारण की फॉर्म्युला mghच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी विचारली, फक्त पोटेन्शियल एनर्जी नाही. तर इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी आपल्याला ह्या दोन्हीमधला डिफरन्स घ्यावा लागेल. आणि हा डिफरन्स एच जो फॉर्म्युला आहे आपला त्यामध्ये आपल्याला हा ठेवून द्यावा लागेल. फॉर्म्युला टाकला आपण, इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mg, एचच्या ऐवजी यल मायनस एच, म्हणजेच लेंथ मायनस हाईट. तेवढी काय असेल, इन्क्रीज इन म्हणजेच जी काही हाईट असणार आहे किंवा चेंज असणार आहे हाईटमधला तो तेवढा असणार आहे. आता याच्यामध्ये हाईटची मॅग्निट्यूड दिलेली नाही. हाईट कसं काढता येईल, जसं आपण इतर रेडियस काढली तसं हाईट काय काढता येईल, एच इज इक्वल टू यल इंटू कॉस ऑफ थिटा. मग ही मॅग्निट्यूड याच्यामध्ये काय करू, सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूट केल्यानंतर काय आलं, एचच्या पोझिशनला यल कॉस ऑफ थिटा लिहिलं. यल कॉस ऑफ थिटा, यल कॉमन काढलं, mgl 1 मायनस कॉस ऑफ थिटा लिहिलं. तर काय येईल, यम मॅग्निट्यूड आता सबस्टिट्यूट करा. यम आहे 0.1, जी आहे 10 ॲप्रॉक्सिमेट दॅट इज लेंथ आहे 0.2, 1 मायनस कॉस ऑफ थिटा आपण मागं घेतला आहे. कॉस ऑफ थिटा किती घेतला आहे, कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू 0.8 घेतले इथं ह्या पोझिशनला. याच्यामध्ये आपण काय केलं, कॉस ऑफ थिटा 0.8 घेतलं, 0.8 ठेवून दिलं, सबस्टिट्यूट केलं. काय येईल, याची टोटल कॅल्क्युलेशन येईल, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, हे कॅल्क्युलेशन करून पहा, 0.04 जूल. पोटेन्शियल एनर्जीचं युनिट जूल. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ 19 नंबरचा. अ मेटॅलिक रिंग ऑफ मास 1 kg, मास दिले 1 kg, रिंगचं एक्झाम्पल आहे, हॅज मोमेंट ऑफ एनर्शिया 1 kg मीटर स्क्वेअर व्हेन रोटेटिंग अबाउट वन ऑफ इट्स डायमीटर. इट इज मोल्टन अँड रिमोल्डेड इंटू द थिन युनिफॉर्म डिस्क. म्हणजे याचा अर्थ रिंग काय केली, मोल्ड केली आणि डिस्कच्या फॉर्मॅटमध्ये काय केली, कन्व्हर्ट केली. पण त्याची रेडियस सेम म्हणतात, ते सेम रेडियस. हाऊ मच विल इट्स मोमेंट ऑफ एनर्शिया बी व्हेन रोटेटेड अबाउट इट्स ओन ॲक्सिस. म्हणजेच रिंगला डिस्कमध्ये कन्व्हर्ट करत असताना रेडियस सेम ठेवली, त्यावेळेस असणारा काय केलं, त्याचा मोमेंट ऑफ एनर्शिया त्या डिस्कचा कॅल्क्युलेट करायला सांगितलं. कॅल्क्युलेट करू, त्यासाठी गिव्हन डेटा आधी लिहू. काय करावं लागेल, हा गिव्हन डेटा दिला आहे, विचारलं आहे डिस्कचा मोमेंट ऑफ एनर्शिया. मग जी रेडियस ह्या रिंगची आहे तीच डिस्कची आहे, तर आधी काय करू, रिंगची आपण रेडियस कॅल्क्युलेट करून घेऊ. तर त्यासाठी मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट इट्स
डायमीटर काय फॉर्म्युला आहे 1/2 mr सॉरी 1/2 mr स्क्वेअर. तो सबस्टिट्यूट करू इथे कॅल्क्युलेशन केलं मी 1/2 mr स्क्वेअर लिहिलं आहे. एमची मॅग्निट्यूड 1 दिली आहे, आर कॅल्क्युलेट करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया दिला आहे 1/2 इंटू आर स्क्वेअर इज इक्वल टू 1 आलं. आर स्क्वेअर इज इक्वल टू इकडे जाऊन गुणाकारात 2 आलं. आर इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 2. रेडियस कॅल्क्युलेट करून घेतली. आता ही कशामध्ये ठेवू? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्कच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवू. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क किती आहे? तोच आहे सेम. खरं तर कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, पण करावं लागलं तर यासाठी 1/2 mr ओमेगा स्क्वेअर. आता आर स्क्वेअरची मॅग्निट्यूड पुन्हा ही ठेवली 2 ठेवली तर काय येईल? 2ला 2 कॅन्सल होईल. देन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क इज इक्वल टू किती येईल? सेम, दॅट इज 1 युनिट kg इंटू मीटर स्क्वेअर. Thanks for watching. Like, share and subscribe my channel for more videos.